आपण पाहतात एकता ट्रॉफी 2025 हे पर्व टोलनाक्याचं हे मैदान नेहमी चर्चेत राहिले। या रात्रीच्या क्रिकेटमध्ये 11:35 झाले आणि प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या क्रीडानगरीमध्ये पाहायला मिळते। सनुखाई या पडगा परिसरामध्ये यात्रा क्या बात है, अफसर ने वाकई में कावा चाय कहते हैं कैसे वो लाइए। वो जो कहते हैं ना कि उसे कहो कि बहुत जल्दी मिलने आए, हमें अकेले रहने की आदत न पड़ जाए हमें, हमारे दिल तो मिले आदतें नहीं मिलती, उससे पसंद नहीं कॉफी और चाय हमें। क्या बात है। सध्या कॉम्बॉक्स मध्ये चाय आणि त्याच्यासोबत थंड वातावरण आणि क्रिकेट हे तीन सूत्र आपल्याला पाहायला मिळतात। ग्रामीण फॉर्मेट मधून एक महत्त्वाचा सामना टॉस जिंकून साई स्पोर्ट खारबाव टीमने धोंडा वडवलीच्या विपक्षामध्ये 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। सामन्याला लगेचच सुरुवात करायची, त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचे। साईज खारबाव लास्ट कॉल असेल तुम्हाला, जास्त वेळ खर्च करू नका, अजून आजचं शेड्यूल खूप मोठं आहे त्यामुळे विनंती असेल दोन्ही टीमला जास्त वेळ खर्च करू नका। 4 ओव्हर तुम्हाला 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये समाप्त करायचे, अन्यथा चौथ्या ओव्हर मध्ये तुम्हाला आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक इनफील्ड मध्ये ठेवावा लागेल। कॉम्बॉक्स मध्ये आमच्या समेत जुडले गेलेत समीर ठाकरे, आपले देखील सहर्ष स्वागत। थँक्यू सो मच दीपक। अक्षय पाटील षटक क्रमांक, मला वाटतं की ऋषभ आहे पहिल्या षटकामध्ये। साईश कारबावच्या विरोधात सामना तुम्ही पाहतायत, धोंडा वडवली या दोन संघांदरम्यान मॅच सुरू आहे। आपण पाहतो दोन्ही सिटी फॉर्मॅट मधून सेमीफायनलच्या लढती तुम्हाला बघायला मिळाल्या आणि अखेर आता एकता ट्रॉफीच्या फायनल मध्ये पोहोचणारे दोन संघ चॅलेंज स्पोर्ट आणि त्यांच्या विरोधात मॅगी 11। नाणेफेकी जिंकून कारबावच्या कॅप्टनने फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला। सलामीवीर मैदानामध्ये एंटर झालेल्या धोंडा वडवली संघाकडनं उमेश आणि प्रज्वल ही जोडबोली मैदानामध्ये एंटर झाली आहे। चांगला सामना रंगेल, 4 षटकांच्या मॅचेस, ग्रामीण फॉर्मॅट आणि ग्रामीण मधील दोन्ही दिग्गज संघ आहेत। एका बाजूला तुम्ही पाहतायत लेट कबीर निर्मल ट्रॉफीचा रनर अप संघ धोंडा वडवली तुम्हाला बॅटिंग करताना दिसेल, तर क्षेत्ररक्षण करताना 11:35 पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला बॉल त्या ठिकाणी डायव्हर्ट झाला, एक धाव तिथे मिळाली। ऋषभ काटे गोलंदाजीला सुरुवात करताना दिसला, पहिल्याच बॉलवर स्ट्राइक रोटेट केली आहे, सिंगलच्या मदतीने धावांना सुरुवात। सिंगलने श्री गणेश होत असताना धाव फलकावर सिंगल धावण्याने उमेश दलवीने आपलं खातं ओपन केलं। ट्राय करण्याचा प्रयत्न जरूर होता, बॅटच्या बॉटमचा संपर्क झाला, बॅकवर्ड पॉइंट मधून जोपर्यंत फिकी झाली तोपर्यंत उमेश दलवीच्या खात्यामध्ये सिंगल। यस, नेक्स्ट मॅच जय बजरंग भावाले बी आणि स्टार 11 म्हापोली या दोन संघांदरम्यान असेल। दोन्ही कॅप्टन पहिली 4 षटकं संपण्या अगोदर तुम्हाला हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचं। यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल इथे दुरून खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल। भावाले बीच्या विरोधात स्टार 11 म्हापोली नेक्स्ट मॅच। धावसंख्या 2 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहतायत। ऋषभ काटे ओव्हर द विकेट, प्रज्वल समोर ड्राइव्ह करण्यात आले, व्हॉट अ शॉट, इनसाइड आउट, स्वतःला जागा बनवली आणि सरळ बॉलला पाठवलं पॉइंटच्या बाहेर, 4 धावा चौकार। काय जबरदस्त सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला प्रज्वलच्या खात्यामध्ये, अगदी ऑफस्टंपच्या बाहेर होता, कट केला, पॉइंटच्या डोक्यावरून डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउन्स चौकार। लेन चांगली होती परंतु तिला ओळखली, बॉटमचा चांगला वापर केला आणि 4 धावा जोडले गेले। ग्रेट शॉट, काय टायमिंग होतं फटक्या मागे आणि इनफिल्डला भेदायचं होतं। पॉवर प्ले मध्ये तेच तर मुख्य काम असतं फलंदाजांचं। इथे पलटवार, यावेळेला पडल्यानंतर थोडीशी मुवमेंट आतमध्ये वळणारा बॉल आणि प्रज्वलच्या विरोधात गुड कमबॅक ऋषभ काटेचा डॉट बॉल। चौकार आला होता परंतु त्याच्यानंतर ऋषभ काठेने देखील प्रज्वलला शांत ठेवले। 2 चेंडू फेस केलेत प्रज्वलने, 4 धावा त्याच्या खात्यामध्ये आले, टीमची धावसंख्या 6 वर। 6 ऑन अबाउट, 6 धावा विदाउट लॉस। ओव्हर नंबर 1 पहिलं षटक यावेळेला मार्गस्थ असताना रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, आणखी एक चांगला बॉल
आता इथून आपण पाहतोय सर्व बॅटनं चांगला फटका आला होता, परंतु त्यानंतर स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न केला, अनऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे ऋषभच्या माध्यमातून लागोपाठचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळाला. ऑफ स्टंपच्या बाहेर हा फुलर लेनचा चेंडू होता. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला, टायमिंग साध्य करता आले आणि संपर्क झाला नाहीये. चौकारानंतर 2 चेंडू डॉट शांत ठेवले प्रज्वलला. पुन्हा पुढे आला, थोडीशी जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका, फील्ड जज करतोय त्या ठिकाणी. पाटमोरे धावत असताना कॅच खाली पोहोचला, परंतु बॉल झेलता त्या ठिकाणी आलेला नाहीये. कॅच ड्रॉप आणि 2 धावा तिथे पूर्ण केल्या बॅटर प्रज्वलनं. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 8 धावा. चांगला स्ट्रोक इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये हवेमध्ये होता. झेल सुटल्यानंतर 2 धावा प्रज्वलने आपल्या खात्यामध्ये जमा केलेत. दीपक धोंडावडोली सातत्याने आपण बघतोय की अंबाडी परिसरामध्ये जास्त क्रिकेट खेळत असतात. ओ इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परफेक्टली मिडल स्टिकला उखडणारा बॉल, लेग स्टीमला उडवणारा बॉल आपण पाहतोय. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न मिडल स्टंपवर. हा यॉर्करचा मारा, क्लीन बोल्ड केलं प्रज्वलला. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्नामध्ये प्रज्वल बाद झाल्याने पहिला धक्का लागत असताना गावदेवी धोंडा वडवली टीमला. बाद होण्यापूर्वी 4 चेंडू फेस केलेत, 6 धावांचं योगदान प्रज्वलने दिलं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि गावदेवी धोंडा वडवली टीमची धावसंख्या 8 वर 1 गडी बाद. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल ऋषभची, कारण का 8च धावा खर्च केल्यात पॉवर पिचच्या ओव्हरमध्ये आणि प्रज्वलची महत्वाची विकेट समीर प्राप्त करून दिली. हो डेफिनेटली, अगदी बरोबर सांगितलं. एक अत्यंत महत्वपूर्ण विकेट कॅप्टन प्रज्वलला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला गोलंदाज ऋषभ आणि 8 धावा. अंडर 10 इकॉनॉमिकल स्पेल आपण मानत असतो ज्या वेळेला पॉवर प्ले मध्ये एखादा गोलंदाज 10 पेक्षा कमी रन्स खर्च करतो आणि ते चित्र आपल्याला मैदानात बघायला मिळालं. कॅप्टननं सांगितलं परागनं की साई स्पोर्ट खारबाव ज्या पद्धतीने नाव आहे, टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये ज्या आदरानं नाव घेतलं जातं त्या पद्धतीचा खेळ या वर्षामध्ये अजून झाला नाहीये. म्हणजे गावकऱ्यांना देखील अपेक्षा, त्यांच्या सपोर्टर्सना देखील अपेक्षा की खारबाव संघ पुन्हा एकदा त्याच ट्रॅकवर यावा, त्याच रुळावर यावा. सेकंड ओव्हर गोलंदाजीमध्ये आता आपण पाहतोय बॉलिंग करण्यासाठी वारंवार बदल केले जात आहेत. आमच्या विचारांच्या पलीकडचे निर्णय सध्या कॅप्टन खारबावचा घेतो. अक्षय पाटीलनं जवळजवळ रनअप घेतलाही होता. आमच्या स्कोररनं अक्षय पाटील नावही टाकलं होतं स्कोर कार्ड वरती, परंतु नितेश पाटीलला गोलंदाजी दिली आहे. फिल्डिंग मध्ये थोडासा आता बदल. नॉन पॉवर प्लेच्या ओव्हर्सना सुरुवात. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये फक्त एकच षटक हे पॉवर प्लेचं असेल, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं ते असेल. परंतु आता मोस्ट ऑफ फिल्डर बाउंड्री लाईन वरती प्रोटेक्शन करताना तुम्हाला दिसतील. नितेश बॉलिंग करण्यासाठी सज्ज होतोय. उद्या स्पर्धेचा फायनल डे, फायनल नाईट, अँड हु विल बी द चॅम्पियन ऑफ दिस टुर्नामेंट. कोण होणार करोडपती नाही तर कोण होणार विजेता. एकता ट्रॉफी पडगा 2025चा शाहिद खान यांचा तुम्ही शो पाहतायत. बीसीसी बोरिवली ऑर्गनाइज बाय नितेश ओव्हर द विकेट. यॉर्कर लेन, वाईट यॉर्कर. पहिल्या ओव्हर मध्ये जी सुरुवात करून दिली आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना ऋषभनं ते पुढे निरंतरपणे टिकून ठेवण्याचा प्रयत्न नितेश करतोय. वाईट यॉर्करचा हा नमुना नितेश पाटीलच्या माध्यमातून अगदी बुंद्यात टाकला होता. हेलिकॉप्टर स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न उमेश दलवीने केला, परंतु यशस्वी झाला नाहीये. डॉट चेंडूने नितेश पाटीलने या ओव्हरला केली सुरुवात. नितेश अकूट टप्प्याचा बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता, परंतु समोर फोर्स करण्यात आला. मोनिश आणि सूरज आणि करण तिघांमध्ये आपण पाहतोय त्या ठिकाणी कॉलिंग चुकीची राहिली. झेल घेण्याचा प्रयत्न होता लॉंग ऑनला. करण पाटील उभा होता. मिड ऑफ वरून मोनिश सुद्धा गेला बॉल पर्यंत, परंतु अखेर झेल ड्रॉप आणि 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना 10 वर. अगदी हॅफ ट्रॅकला चेंडूला हुक करण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रॉपर चेंडूला मिडलवर घेता आलं नाही. सर्कलच्या आतमध्ये कॅच पकडली नाही. 2 धावा उमेशच्या खात्यामध्ये. उमेश दळवीला हात खोलावे लागणाऱ्या जीवनदान त्याला मिळालं. यावेळेला चांगला फटका वळवला बॉल ऑन साइडला. कंट्रोल हुक पाहायला मिळाला. जमिनी मार्गाने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिळेल फक्त एकच धाव. सिंगल डबल न तुम्ही स्कोर कार्ड हालत जरूर ठेवाल, परंतु येथे मोठं टार्गेट सेट करण्यासाठी तुम्हाला चौकार षटकारांची गरज आहे आणि ती फटकेबाजी आता मैदानात तुम्हाला करावी लागेल.
धाबांसाठी थोडासा पहिल्या इनिंग मध्ये नाणेफेक हारल्यानंतर गावदेवी धोंडावडवली टीमला संघर्ष समीर करावा लागतो. मोठे फटके सजवण्याचा प्रयत्न उमेश दलवी करतो, परंतु अजूनही चेंडूच्या मेरिटवर जाऊन चांगली बॅटिंग होत नाहीये. चेंडू चांगल्या बॅटवर येत नाहीयेत. बॅटवर प्रॉपर आता मिडल करावे लागतील. बॉल भावाले बी आणि स्टार 11 महापोली टॉससाठी आपण या राऊंड द विकेट. यावेळेला पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. डाव्या त्याचा बॅटर रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आयुषनं केला, परंतु गोलंदाज नितेश चतुराईनं गोलंदाजी करताना दिसलाय. ओळखलं की बॅटर स्विच होतोय, लगेचच लेग स्टंपच्या दिशेनं बॉल हाताळला. हे गरजेचं असतं. तुम्हाला मैदानावर खेळत असताना तुमच्या डोक्यामध्ये खेळ सुरू राहणं गरजेचं असतं. एका धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. चांगली गोलंदाजी दुसऱ्या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये फक्त नितेश पाटीलने 4 धावा खर्च केलेत. कोणताही मोठा फटका खर्च केलेला नाहीये. हो, यावेळेला स्ट्रेट हिट, लॉफ्टेड हिट आणि बॉल सर समालोचन कक्षामध्ये 6 धावा षटकार. ग्रेट शॉट, ग्रेट टायमिंग. दीपक सुतार यांना त्यांनी सलामी दिली. काय फटका आहे, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेनं, ओव्हर द बॉलर एट डाऊन द ग्राउंड. उमेशच्या बॅट मधून हा सिक्सर पाहायला मिळाला. ज्या फटक्याची नितांत गरज होती तो षटकार आपण पाहतोय आणि धावा या 6च्या मदतीने 18 वर जाऊन पोहोचतात. 18 ऑन अबाउट. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना समीर, आपण मोठ्या फटक्याची चर्चा करत होतो ना, अखेरकार ओव्हर पिच चेंडूला लॉफ करून दिला. डाऊन द ग्राउंड षटकार ठोकला उमेश दलवीने. खरं तर उमेश दलवी आणि दीपक सुतार ही एक जुनी मैत्री आहे आणि अगदी मला हिट केलेला हा षटकार पाहायला मिळाला. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचली. हा षटकार पुन्हा एकदा मोमेंटम फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने देणार, कारण तो गरजेचा होता. व्हेरी इम्पॉर्टंट मस्ट निडेड बाउंड्री फॉर टीम धोंडावडवली. एक सामना जिंकला. आपण बघितला धोंडावडवलीच्या विरुद्ध रायाच्या लॉर्ड्सला सुरुवात ह्याच तर सामन्यानं झाली आणि तिथे राया संघ परास्त झाला. धोंडावडवलीनं तो सामना जिंकला आणि त्यानंतर मेहर 11 बाबगावच्या विरोधात साईश खारबाव अशी लढत तुम्हाला बघायला मिळाली आणि तिथे साईश खारबावनं विजय मिळवला. मोनिसचा चांगला खेळ होता पहिल्या मॅच मध्येच. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला आणि तिसऱ्या लढतीत बोरशेदीच्या विरुद्ध जय बजरंग भावाले बी अशी लढत तुम्ही पाहिली. तिथे भावाळे ब चा विजय आणि भादवडच्या विरोधात स्टार 11 मापोली वन साइड मॅच ती देखील मापोली संघानं जिंकली. नितीशच्या विरोधात षटकार आला, परंतु यावेळेला कुटप्प्याचा बॉल लॉंग वे शफल होऊन हुक करण्याचा प्रयत्न होता. इथे डॉट आणि याचबरोबर षटक क्रमांक 2 पूर्ण होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 18. 9च्या सरासरीनं धावा जोडण्याचा प्रयत्न राहिला. त्यामध्ये उमेश दलवीचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. 6 चेंडू त्याने फेस केले. 10 धावांचे योगदान. आयुषने सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. 18 वर 1 गडी बाद अशी स्थिती पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना गावदेवी धोंडावडवली टीमची साई स्पोर्ट खारबावच्या विपक्षामध्ये हा सामना पाहायला मिळतोय. 9च्या सरासरीने 18 धावा धावफलकावर सोडल्या गेलेत. 11 वाजून जवळजवळ 45 मिनिटं झालेत आणि या रात्रीच्या क्रिकेटमध्ये या पडग्याच्या टोल नाकाच्या मैदानामध्ये एक्स्ट्रा ट्रॉफीचा आनंद घेत असताना कित्येक प्रेक्षक वर्ग बाउंड्रीलाईनच्या बाहेर उभे आहेत. प्रेक्षकांची चांगलाच प्रतिसाद, चांगली गर्दी आपल्याला या मैदानामध्ये पाहायला मिळते. वेळेचं बंधन असेल, तुम्हाला 3 ओव्हर 15 मिनिटांमध्ये समाप्त करायचे. टाइम सुरू आहे आणि आता शेवटच्या ओव्हरसाठी आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. हो, सर्व संघांसाठी हे नियम सारखे असणार आहेत, कारण वेळ ही कोणासाठी थांबत नसते. वेळेचा योग्य वापर करणं गरजेचं आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण जे नियम आता बघत आलेलो आहोत ते सर्व नियम या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अंमलात आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचा आहे. तेव्हा एक प्युअर क्लास, हाय प्रोफाईल, स्टँडर्ड क्रिकेट या ग्रामीण भागामध्ये सुद्धा बघायला मिळेल. षटक क्रमांक 3 अक्षय पाटील आणि त्याच्या समोर आयुष. अक्षय पाटील हा देखील एक वेगवान गोलंदाज आहे. फ्रॉम द विकेटने त्याला कॉर्स बॅकने खेळण्याचा प्रयत्न, समोर चेंडू ट्राय केलाय. एक सिंगल येते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील चूक होती. सिंगल येते आयुषच्या खात्यामध्ये आणि सिंगलच्या मतीने टीमची धावसंख्या 19 वर. कुठेतरी समीर या पहिल्या डावामध्ये गावदेवी धोंडावडवली धावांसाठी संघर्ष करतो. अक्षय गोलंदाजी करण्यासाठी फार एन कडनं
पहिल्या चेंडूवर अक्षयने सिंगल धाव खर्च केली. स्ट्राईक रोटेट झाली. उमेश दलवीकडे स्ट्राईक आहे. त्याच्या बॅटमधून मागच्या ओव्हरमध्ये एक सुंदर षटकार पाहायला मिळाला. त्याला आता धावा जमा करण्यासाठी मोठे फटके सजवावे लागतील. डीप स्क्वेअर व्हेरी गुड शॉट. हॅव अ लुक ॲट दॅट ॲक्शन रिप्ले. रिव्हर्स हुक आणि बॉल वेकेंड एरिया मधून सरळ पाठवला सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांकरिता चौकार. उमेशच्या बॅटवर प्रॉपर चेंडू आता येताना आपण बघतो. एक षटकारी त्याच्या माध्यमातून आणि एक चौकारही आपल्याला बघायला मिळाला. धावफलकावरती 23-40 पर्यंत इथून गेल्या तर दीपक सुतार आपण पाहतोय की अंडर फ्लडलाईट धावांचा पाठलाग करणं किती कठीण आहे. बॅटिंग लाईन चांगली आहे खारबाव टीमकडे. धावा येणं गरजेचं असतील धोंडावडली टीमसाठी आणि उमेश आता चांगली बॅटिंग करतोय. 7 चेंडू फेस केले. 14चं योगदान त्यांनी दिले. 200च्या स्ट्राईक रेटने तो बॅटिंग करतोय. एक षटकार त्याच्या बॅटमधून पाहिला आणि आता एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आलाय. अक्षय पाटीलच्या विपक्षामध्ये सुरुवात चांगली केली उमेशने. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पुढे जात असताना ऑन साईडला मनगटाचा वापर करून टर्न केला. डीप मिड विकेट मध्ये थोडीशी फॉर्मलिंग झाली आहे परंतु सिंगलच येते. काय अप्रतिम फेकी पाहायला मिळाली. दुसरी धाव देखील झाली असती परंतु फॉर्मलिंग होऊन देखील चेतनची फेकी अचूक होती. फक्त सिंगल. चांगलं क्षेत्ररक्षण. आउटफील्ड मध्ये तुम्हाला नेहमी चांगलं काम करावं लागेल. क्रिकेट हा खेळ सांघिक खेळ आहे. तुम्हाला एक बॅटर एक मॅच जिंकून देणार, एक बॉलर एक मॅच जिंकून देणार, परंतु ओव्हरऑल 11 खेळाडू जेव्हा चांगलं कॉन्ट्रीब्युट करणार ना तेव्हा तुम्ही चॅम्पियन बनाल. टीम वर्क मेक अ ड्रीम वर्क इन क्रिकेट. अगदी बरोबर उल्लेख केला. क्षेत्ररक्षकाची भूमिका देखील क्रिकेटच्या पटलावरती महत्त्वाची असते. यावेळी सॉफ्टम्पच्या बाहेर होता. समोर ड्राईव्ह केलाय. खूपच चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. आयुषच्या माध्यमातून सिंगल येते. क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. त्याचा वैयक्तिक कधी गर्व करू नका. तुमच्याकडे चांगले फलंदाज असतील, चांगले गोलंदाज असतील, परंतु क्षेत्ररक्षकाने जर चुक्या केल्या, कॅच जर सुटली तर धावपलकावर धावा देखील वाढत असतात आणि बॅटरला देखील योगदान मिळत असतं. असं म्हटलं जातं ना की समुद्राची ताकद एवढी आहे परंतु तो एका तेलाच्या थेंबाला डुबू शकत नाहीत. म्हणून क्रिकेट या सांघिक खेळाचा वैयक्तिक कधी गर्व करू नका. स्ट्राईकवर उमेश ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची आवश्यकता करू शकली नाहीत. ओव्हर थ्रो झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. शर्यत पाहायला मिळाली ना अखेरकार दुसरी धाव देखील आयुष आणि उमेशने पूर्ण केली. लेग बायच्या रूपाने धावा येतात. धावांसाठी संघर्ष करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये धावा येणं गरजेचं आहे. या 2 धावा अगदी चोरून पूर्ण केल्यात समीर. हो डेफिनेटली. कशा येऊन धावा येणं गरजेचे आहेत कारण इथून धावांपासून झुंजत होता अक्षरशः फलंदाजी करणारा संघ. परंतु अखेर आता उमेशनं टॉप गिअर मध्ये बॅटिंग सुरू केली आहे. 27 धावा. अक्षय पाटील गोलंदाजी करतोय. बॉलिंग मार्कवर पहिलाच बॉलवर सिंगल. त्यानंतर एक चौकार आला. अक्षयनं देखील पलटवार जरूर केला या ओव्हर मध्ये. षटकातील पुढील बॉल. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न होता. अपील त्या ठिकाणी झाली परंतु असं वाटते की अंपायरच्या मध्ये गोलंदाज झाला असावा. तेच सांगते अंपायर. आणि याचबरोबर षटक क्रमांक 3 इथे पूर्ण. 3 षटकांच्या अखेरीस धावा झाल्या धावफलकावरती 28 ला 1. धोंडा वडवली टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना. 28 वर 1 प्रज्वलची विकेट किमती होती. तो गेल्यानंतर धावसांची गती जी आहे ती कमी केली. पण दुसरीकडे उमेश दलवीने चांगली बॅटिंग केली. 10 चेंडू फेस करत असताना 16 धावांचं त्यांनी योगदान दिले. चला भावले बी आणि स्टार 11 महापोली दोन्ही कॅप्टन. अंतिम षटक सुरू आहे. जो कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये नसेल त्या संघाला पेनल्टी दिली जाणार. ऑर्गनायझर शाहिद खान यांनी आम्हाला ही सूचना दिलेली आहे. 4 ओव्हर संपण्या अगोदर दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये बसणं अनिवार्य. मापोलीचा कॅप्टन इथे उपस्थित आहे भावले बी कॅप्टन आपण सज्ज राहा. शेवटचं षटक आणि शेवटच्या ओव्हरची जबाबदारी सूरज पाटीलवर दिली गेली. या शेवटच्या ओव्हरमध्ये हाणामारी करावी लागेल कारण का 28 वर 1 गडी बाद आहेत. साईज खारबावच्या विपक्षामध्ये तुम्ही हा सामना केला तर त्यांच्याकडे बॅटिंग लाईन चांगली आहे. 40च्या प्लस जर धावा गेल्या तरी या सामन्यामध्ये एक चांगली रंगत येऊ शकते. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चांगले फटके सजवावे लागतील आणि ती क्षमता उमेश दलवीकडे आहे. खेळपट्टीवर तो सेट झालाय. 10 चेंडूमध्ये 16 धावांचं त्यांनी योगदान दिले. परंतु सूरजला कशा पद्धतीने तो उत्तर देईल. अंतिम षटक सूरज पाटील बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट विथ द बॉल. आता त्याला इथे रोल प्ले करायचा साई स्पोर्ट खारबाव संघासाठी. कॅप्टन परागनं सूरजच्या कांद्यांवर आता ती जबाबदारी दिली आहे. स्ट्राईक एंडला उमेश ज्याच्या बॅट मधून चांगल्या रन्स येतात ओव्हर द विकेटनं.
उमेश समोर ऑन साइडला चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला फिरवला एक धाव तर इथे मिळाली आहे सेकंडचा कॉल होणार नाही चांगलं क्षेत्ररक्षण एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेने स्कोर पुढे जाताना धावफलकावरती 29 धावा दोन मोठे हिट शोधणं गरजेचे आहेत 40+ जाण्यासाठी सुतार आपण पाहतोय सुरतच्या विरोधात अगदी बरोबर दोन मोठे फटके येणं गरजेचं आहे ती क्षमता उमेशकडे होती परंतु सिंगलने स्ट्राईक केली ती आयुषकडे अजून या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत सुरतच्या विपक्षामध्ये मोठे फटके सजवणे तेवढे सोपं नाही परंतु त्याच्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल हाच पर्याय उरला या पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धोंडा वडवली टीम समोर लेफ्टी बॅटर आयुष राऊंड द विकेट ना यावेळेला पडल्यानंतर थोडासा बाहेर निघत होता बॉल ऑफ ब्रेक होता परंतु तो डाव्या त्याच्या फलंदाजासाठी आपण लेग कटर म्हणूया एक जाव अगेन्स्ट द टर्न हा फटका आपल्याला बघायला मिळाला एकेका धावेनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि इथून मी म्हणेल 6 बॉलमध्ये 6 आल्या तर तेवढा काही इम्पॅक्ट आणि तेवढा मी म्हणेल प्रेशर नसेल खारबाव संघावर परंतु या उलट आपण विचार केला तर 2 ते 3 मोठे फटके आले तर दबाव पुन्हा बनेल तो साईश खारबाव संघावर तो प्रयत्न करावा लागेल उमेश दळवी आहे स्ट्राइक एंडला पूल केला ऑन साइडला ज्या फटक्याची चर्चा करत होतो आणि तो फटका उमेश दळवीच्या बॅट मधून येतोय सटका देणार साईश कारभाव संघाला जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला उमेश दळवीच्या माध्यमातून ऑफ स्टंपच्या आत आले ऑन साइडला लेग कटरला लवकर पिक केलं उडवला काव कॉर्नर आणि मिड विकेटच्या वरून सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर उत्तुंग आणि दर्जेदार षटकार ठोकलाय उमेश दळवीने काय जबरदस्त स्ट्रोक पूल अँड पॉवरफुल अकुट टप्प्याचा बॉल आणि त्याच्यावरती पॉवरफुल हिट आपल्याला बघायला मिळाला धावसंख्या 6 ने पुढे सरकत असताना तुम्ही पाहता 36 यावेळेला यॉर्कर लेन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न होता ऑन साइडला स्वतः गोलंदाज बॉल वरती गेला परंतु तिथे मिळेल एक जाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता कारण का शेवटचं षटक आहे उमेश दळवी स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करत होता कारण का त्याने चांगली बॅटिंग केली आहे त्याच्या बॅटमधून 2 षटकार एक चौकार पाहायला मिळाला 13 चेंडू फेस करत असताना 24 धावांचं वैयक्तिक उमेश दळवीने योगदान दिले चांगली केली अंडर प्रेशर कुठेतरी आपण पाहतोय संघाला संकटातून बाहेर काढण्याचं काम उमेश दळवीनं केलंय दोंडा वडवली संघासाठी चॅलेंज संघामधून देखील आपण उमेशला खेळताना पाहिला नेहमी तो टॉप ऑर्डरला बॅटिंग करतो आणि आता त्याच्या गावच्या संघासाठी देखील तो चांगला खेळलाय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता यावेळेला काय घडलंय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये बॉल आणि हा चेंडू डॉट आलेला आहे उमेश आता थोडासा मी म्हणेल नाराज दिसतोय आता तो विचार करत असेल की ती धाव घेणं गरजेची होती का आयुष्य सातत्याने इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतोय दबावामध्ये संघ 37 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल 37 ऑन बोट सूरज राऊंड द विकेट आयुष समोर यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेरचा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न लॉंग द ग्राउंड एक धाव मिळाली आहे सेकंडचा कॉल होतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालवला आणि 2 धावा पूर्ण देखील झालेल्या आहेत शेवटच्या बॉलवर आल्या 2 धावा झाले एकंदरीत आपण पाहतोय 39 आणि 40 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे भावाले बी च्या विरोधात स्टार 11 महापोली तर यानंतरच्या दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याकडे आपण वळणार आहोत फराज मुखरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत साहिल आणि सोहिल साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील या आपल्या शुभ असते हॅपी शॉप टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ असते हा टॉस इथे केला जाईल मेहरा हमजा नक्कीच शाहिद खान यांची सुकन्या आणि सुपुत्र देखील पाहुण्यांसमवेत आहेत छापा कॉलेज भावाले बी संघनायकाचा आणि तर आमच्या मान्यवरांना विनंती असेल की आपण व्यापीठाची सोहळ व्हायची आहे भावाले बी संघनायक टॉस आपण जिंकलेला आहे दुसऱ्या फेरीमध्ये आपण पोहोचलेला सामना 4 असणार आहे
टॉस आपल्या संघाच्या दृष्टीने महत्वाचा होता हो नक्कीच. आणि महत्वाचा टॉस आपण जिंकलाय, तर टॉस जिंकल्यानंतर आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करणार. प्रथम शतरक्षण स्वीकारलंय, प्रथम शतरक्षण स्वीकारता काय कारण असं काही नाही, कारण कमीत कमी धावापर्यंत त्यांना थांबवायचा प्रयत्न करणार. तर कमीत कमी धावांपर्यंत रोखण्यासाठी कोणते गोलंदाज असेल ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? सूरज आहे, नवनाथ आहे, विकास आहे. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. मापुली संघाने एक टॉस आपण गमवलेला, टॉस गमवल्यानंतर आपल्याला प्रथम फलंदाजी करायची आहे. तर काही टार्गेट आपल्या मनामध्ये असेल, ज्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न असेल? ज्यादा रन मारने की कोशिश करेंगे. आणि ज्यादा रन मारण्यासाठी असे कोणते बॅटर असतील ज्यांच्याकडून खास अपेक्षा असेल? अरबाज पटेल है, उमेर डॉन है, पापा शेख है, बैटिंग लाइन कड़क है हमारे पास. महापुली विपक्ष भावाला बी एक चांगला सामना, रफ अँड टफ मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. इंशाल्लाह जरूर. तर आपल्या संघात मित्रांनो टॉस केला गेलाय. टॉस भावाला बी संघाने जिंकून प्रथम गोलंदाज स्वीकार मी घेऊन जातोय टॉस बॉक्सून सरळ आमच्या कॉम बॉक्स मध्ये. धन्यवाद शुभा धुमाल, धन्यवाद समीर ठाकरे, धन्यवाद दीपक सुतार. आइए दोस्तों, लौट चलते हैं एकता ट्रॉफी की अद्भुत रजनी क्रिकेट की दुनिया में. स्वागत है आप सभी का. एकता में आपकी सफलता. वाकई में रात बहुत ही सुहानी हो चुकी है और क्लाइमेट तो बिल्कुल आइडियल क्रिकेट कंडीशन है. तेरी याद ना आए ख्याल बढ़ जाए, खुदा करे कि कयामत सी रात कट जाए, और हम आईना है दिखाएंगे दाग चेहरे के, जिसे खराब लगे सामने से हट जाए. क्या बात आहे भावे सर, आणि हीच तर भावे सरांची खासियत आहे. बैक टू क्रिकेट नाउ. साइंस स्पोर्ट खारबाव के सामने जो लक्ष्य है वो है 40. देखिए कैच जिस ने पकड़ा है उसको आना है. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर बीच मैदान पे. साइंस खारबाव के वंडर बॉय प्रणय पाटिल और मोनिस तरे महाबली बैट्समैन. देखिए साइंस खारबाव ने जब से ओपनिंग जोड़ी चेंज की है, रिजल्ट भी अच्छा आया है. पहली गेंद उज्जवल, पटकी भी गेंद अपर कट कर दिया है बहुत ही खूबसूरती के साथ. बैकवर्ड पॉइंट और स्क्वायर थर्मैन के बीच में 4 रन. शॉर्ट वाइड एंड पनिश्ड. हा सुरेख फटका आपण पाहतो. या शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करताना आपण पाहतो या वंडर बॉय खारबाव प्रणय पाटील मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम रिझल्ट, केवळ चेंडूचा फेसचा वापर केला होता प्रणय पाटील याने. कमाल का स्ट्रोक खेला है. प्रज्वल दलवी गेंदबाजी कर रहे. प्रज्वल दलवी, प्रणय को क्रैकिंग कवर ड्राइव, बुलेट, 4 रन. सुरेख फटका आपण पाहतो. अगदी या गोळीगत सूरज चव्हाण यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर चेंडू निघून जातो सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. कमाल का स्ट्रोक था. हल्की सी जगह दी थी और प्रणय पाटिल बहुत अच्छे टच में लग रहे हैं. मोनिस तरे बहुत अच्छे टच में लग रहे हैं. देखिए साइंस स्पोर्ट खारबाव का दौड़ रहा था जब उन्होंने बाली ट्रॉफी और कई बड़ी टूर्नामेंट जीते थे. महेंद्र पाटिल फैम टीम है. 2 चौके बैक टू बैक आ चुके हैं. दबाव में आ गए हैं प्रज्वल दलवी. ये नहीं भूलना चाहिए कि ढोंडा वडोली लेट कबीर निर्मल ट्रॉफी की रनर्स टीम है. ये हुक है और गेंद जाएंगी विकेट एरिया में. बैकवर्ड स्क्वायर एक बाउंड्री के बाहर 6 रन. हुकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय, कारण या फलंदाजाला धावांची खूप भूक आहे आणि आयवा झेल तिथे देखील पकडला गेलेला आहे. कॅच लो कॅच लो. आइए आइए, आयरा स्पोर्ट्स के शहबाज शेख ने एटीएम से बहुत माल अपनी जेब में लाया है. आणि त्या भाग्यावरून प्रेक्षकाला नक्कीच पारितोषिक दिलं जाईल. आयरा ट्रान्सपोर्टचे शहबाज शेख. माल है तो ताल है, वरना बोड़ी बंदर का हमाल है. ये अच्छी वापसी, ये अच्छी वापसी. प्रणय पाटिल को कॉट बिहाइंड किया है. एज लगा और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की. मात्र 10 धावांपूर्वी या 2 चौकार आणि षटकाच्या मदतीने प्रणय पाटील यांनी 4 चेंडूचा सामना करताना 14 धावांचं योगदान आपल्या संघटनेसाठी दिलेलं आहे. 14 रन बने हैं, जबकि लक्ष्य है
40 का। अगला मैच जहां पे टॉस को जीता है बावाले बी ने और पहले स्टार 11 मापोली को बल्लेबाजी की दावत दी। उसके बाद आज की रात का ग्रामीण का सबसे बड़ा मुकाबला जॉली स्पोर्ट कामतगढ़ और अम्मू 11 काशीमीरा के बीच में। तर ऐवज झेल जो पकडला गेलाय हे पारितोषिक दिलं जात आहे। अरे भाई प्यार से दे रहे हैं, खींच के मत लो। शोराब बर्डी ने भी अपने आप को ऐसा ढाका है मनो यहां से सीधा चंद्रयान पे जाएंगे। न्यू बैटर पॉवर हिटर करण पाटील। नए बैटर करण पाटिल है मैदान में। स्कोर है 14 रन 1 विकेट। ये आयवा झेल लगातार इस मरतबा बहुत खूबसूरत गेंद थी, ऑफिसिव टर्न किया, स्क्वायर लेग पे 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 15 पे पहुंचा है। ये खिलाड़ी बहुत खास है, ये गोल्डन बाउंड्री भी लगाने में माहिर है। मोनिस तरे पहले मैच में 38 बनाए थे। ओ अच्छी गेंद कट के अंदर की जानी भाई, कॉल है और जोखिम बड़ा रन पूरा किया है। लेग बाय का इशारा अंपायर का। प्रज्वल के ओवर में 16 आए, विकेट नहीं गिरा। बचे हुए 3 ओवर में 1 विकेट गिरा है। बचे हुए 3 ओवर में 24 चाहिए। म्हणजे 18 चेंडूमध्ये 24 धावांची इथून आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स कारभार संघाला। आपण पाहतोय एकता ट्रॉफी 20-25 भव्य दिव्य आयोजन प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा नक्कीच पाहायला मिळते। तर शतरक्षण सजवायचं कारण पहिल्या षटकासाठी आपण 5 मिनिटांचा वेळ खर्च केलेला आहे। 40 धावांचं लक्ष्य आहे। ग्रामीण पूल मधील हा दुसऱ्या फेरीमधील सामना पाहायला मिळतोय। ये आप देख सकते हैं शाहिद खान को उनकी बेटी माहिरा खान के साथ आगे हमारे मैन ऑफ दी सीरीज स्पॉन्सर शाहिद चिकलेकर साहब को भी दिखाया जा रहा है। साथ में सोयल, फरहान, साहिल, रफी कांबेकर, सभी का स्वागत। आयुष भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर राईट मोड द स्टंप। इथे मात्र समोर बॉलर बॅक चांगला प्रयत्न तिथे पाहायला मिळाला। स्वतःच्या फालतूरमध्ये मात्र 1 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाज मोनिश तरे याला। मुश्किल अवसर था, इस तरह के कैचेस लिए नहीं जाते हैं, हाथों में चिपक जाते हैं, बैठ जाते हैं। सिंगल संघाची धावसंख्या 17 वर पोहोचते। आव्हान येते 40 धावांचं साई स्पोर्ट्स खारबाव संघ या लक्ष्याचा पाठला करताना। आयुष बोरी यावेळी सामनावीर फलंदाज करण पाटील। स्विंग अँड मिस मात्र पेट होते एक्स्ट्रेक्षक आणि पुन्हा एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतात। बाईच्या रूपाने आव्हानच्या रूपाने ही धाव पाहायला मिळते। काफी नीची गेंद रही थी, बिल्कुल उछाल नहीं था। रिप्ले में हम देखेंगे किस तरह खेलने की कोशिश की थी वहां पे करण ने। ये देखिए किस तरह से वो गेंद काफी नीची रही थी, खेलना चाहते थे बैट्समैन करण पाटिल। उछाल कम था गेंद में। इथे या स्ट्रेट ड्राइव्हचा फटका मात्र नॉट इंचच्या एस्टेरनं चेंडू धडकतोय। 1 धाव फलंदाज पूर्ण करतात। इस ओवर में बड़ा शॉट नहीं है, हालांकि कोशिश कर रहे हैं मोनिश तरे। सिंगल धाव या षटकामध्ये पाहायला मिळतात। प्रयत्न केले जातात मात्र प्रयत्नाला यश येत नाही। धावसंख्या 19। देखिए यश आना, सफलता कड़ी से कड़ी आप जोड़ते हैं तो जंजीर बन जाती है, और मेहनत से आपकी कोशिश को जोड़ दो तो फिर तकदीर बन जाती है। अगदी बरोबर आहे। आयुष भोईर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय। दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे। गावदेव ढोंडावरली संघ वेळेचं देखील भान राखायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही।
देखिए समय का ख्याल रखे, आप अपने चाहने वाले को घड़ी दे और समय ना दे तो फिर वो घड़ी बेमानी होती है. आता मात्र मिड ऑफला आतमध्ये बोलवलं गेलेलं आहे. इथे या परफेक्ट यॉर्कर लेनचा चेंडू होता. छोट्या बॅकपीचा वापर करण्यास मजबूर केलं होतं फलंदाज करण पाटील याला. Nice ball indeed, but equally played by Karan Patil, dig out with the short back leaf. धावसंख्या 20 आणि इथून 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 14 चेंडूचा खेळ शेष आहे. प्लेयर मेस चांगला चेंडू अगदी अवसट ऑफस्टॉम चेंडू हाताळला होता गोलंदाज आयुष याने. लेन गेंद थी और लेन गेंद को थ्रू दी लाइन ना खेलने की वजह से बीट हुए वहां पर बैट्समैन मोनिस तरे. आणि तरी याने खडे खडे देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता. हो 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 ये उडाया और गजब का उड़ाया है 6 रन. ये मोनिस तरे हैं. अगर इनके गेंद बल्ले के बीचों बीच आई तो नतीजा यही रहता है. क्या गजब का स्ट्रेट ड्राइव था. थोड़ा अपने आप को गेंद की लाइन से अलग किया, गेंद को लॉफ कर दिया सीधा वीआईपी डाइस पे 6 रन. धावसंख्या 6 ने मोसंडे मारते आणि धावसंख्या 6 ने वाढून होते. ते धाव कर 26 धावा. 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. इथून 12 चेंडूचा खेळ अजूनही शेष आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये इथून 14 धावांची आवश्यकता आहे. 2 ओवर की समाप्ति 26 रन. फील्डिंग तुरंत सजाना है. बचे हुए 2 ओवर में 14 रन चाहिए. वीआईपी डाइस पे जिस आइए अपने कैच पकड़ा है. 100 लेंगे नहीं, हम देंगे. माहिरा खान के हाथों से, माहिरा खान के हाथों से दिया जा रहा है शाहिद खान की दुख्तर अख्तर. आज मैदानाच्या बाहेर देखील प्रेक्षकांकडून ऐवज झेल पकडले जातात आणि प्रत्येक झेलासाठी या कॅश प्राइज दिलं जाते. कॅश लोर कॅश लो हैदराबाद ट्रान्सपोर्टचे सेवा शेख यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आपल्याला पाहायला मिळते. उमेश दलवे येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. मौसम क्या खूबसूरत है आज पड़गा और उसके परिसर में. गुलाबी सर्दी का महीना. ओ बढ़िया गेंद. अतिरिक्त उछालता वो जालिम मेरी हर ख्वाहिश को ये कहकर टाल जाता है. दिसंबर जनवरी में कौन नैनीताल जाता है. आप नैनीताल जाने की भी जरूरत नहीं जिस तरह का इस वक्त मौसम है पड़गा और उसके परिसर में. खराब गेंद, बहुत खराब गेंद, वाइट. शुभा धुमाल. जनवरी महीना है, अभी जनवरी है, नया साल है. दिसंबर में पूछेंगे क्या हाल है. 27 रन 1 विकेट गंवाने के बाद. सामने की ओर से आते हुए खींच के मारा है. पुल है और पावरफुल है. 6 रन. पीछे रखी हुई गेंद थी, छोटी गेंद मानो खोटी गेंद. पॉवर हिटर ऑफ खारबा आपण बघतोय या करण पाटील ज्याच्या बॅट मध्ये भरपूर करंट देखील पाहायला मिळतं. खेचून मारलेला आहे आणि चेंडू बॅटला लागतोय सीमाशे बाहेर पाहायला मिळतोय. प्रीप्ले मध्ये देखील आपण पाहू शकता. काय फटका सजवले. खेचून मारला. पुल पॉवरफुल. 6 धावा. शुभा धुमाल का ये उड़ाया काफी चल रहा है. एकता ट्रॉफी में बड़े कमेंटेटर हैं और वाकई में अच्छा नॉलेज है उनको कमेंट्री का. धन्यवाद सिद्दीक बाबे सर. खरे तर आपल्याकडून भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे. डॉक्टर गवळी सर असतील, सिद्दीक बाबे सर असतील, यांच्याकडून भरपूर शिकायला मिळत आहे. एग्जैक्टली. सीख तो मैं भी रहा हूँ, कोई भी कंप्लीट नहीं सिवाय ऊपर वाले के. ये स्विंग है और सीधा फील्डर के. देखना है क्या कुछ हुआ है. 4 रनों के लिए पहले बाउंस पे गेंद गई है. अंपायर का अभी भी कोई इशारा दे दिया है चौका. आणि आता मात्र विजयाच्या उंबाट्यावर आपण बघतोय साई स्पोर्ट्स खारबाव संघ. सुगंध लग गई, खुशबू लग गई है साइंस स्पोर्ट खारबाव को. ये साइंस स्पोर्ट खारबाव भी वही नजर आ रही है एकता ट्रॉफी में
जो आज से 2 साल पहले थी। अगदी बरोबर आणि इथून मात्र इन बिन 3 धावांची आवश्यकता आहे साई स्पोर्ट्स खारबाव संघाला देखिए रणनीति विजयासाठी. अच्छी बदली है। पिंच हिटर महाबली को उन्होंने ओपनर भेजा हमेशा, और मुनीस तरे बहुत खड़े उतर रहे। इस मरतबा चॉप करने की कोशिश, वाइड आउट कर सवाल पूछा वहां पे अंपायर से, टोकन अपील। इसे टोकन अपील कहते हैं। जिस तरह आप बैंक में जाते हैं, आपके हाथ में टोकन दिया जाता है, इंतजार कीजिए, बिल्कुल उसी तरह की अपील है ये। केवळ 3 धावांची आवश्यकता आहे खारबाव संघाला विजयासाठी. गेंद को खेल दिया है, वेकेंट एरिया है, गेंद बाउंड्री के बाहर, और टीम डोंडा वडोली एकता ट्रॉफी के बाहर। कांग्रेचुलेशन महेंद्र पाटिल एंड ऑल साइंस खारबाव टीम। इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ हम जा रहे हैं। मैन ऑफ द मैच किसको दिया जाए? एक ही विकेट गिरा है। मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू करण पाटिल। 16 रन बनाए, मैच फिनिश किया। करण पाटिल इज द मॅन ऑफ द मॅच। पॉवर हिटर ऑफ खारबाव क्रिकेट ज्याच्या बॅट मध्ये भरपूर करंट पाहायला मिळालेला आहे तो करण पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर. चलते हैं इस वक्त हम गोल्डन जोड़ी प्रेजेंटेशन बॉक्स में। करण पाटिल मैन ऑफ द मैच, और इस मैन ऑफ द मैच को देने के लिए इस वक्त कमेंटेटर दीपक सुतार। खेल की जब शुरुआत होंगी आपके साथ